मधल्या वेळेच्या छोट्याशा भूकसाठी आपण खाऊ बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा. माझ्या लहानपणाची आठवण आहे. हा चिवडा पहिले तर सणासुदीलाच केला जायचा, पण आता इझिली केव्हाही कोणत्याही सीझनमध्ये चिवडा केला जातो हा. तर असाच एक माझ्या पद्धतीचा चिवडा आपण बनवणार आहोत. त्यासाठी इथे अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत. ते मुरमुरे मी स्वच्छ करून घेतले. तसं तर पॅकिंगचे असल्यामुळे आजकाल मुरमुरे स्वच्छच मिळतात, पण तरी एकदा बघून घ्या. आता मसाला रेडी करूयात. त्यासाठी 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, साखर सेम चमच्याने 2 चमच्याने साखर ॲड केलेली आहे. त्याच चमच्याने आपण 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, इथे जवळजवळ 2.5 चमचे मी लाल तिखट ॲड केलेलं आहे. तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार मुरमुऱ्यामध्ये ॲड करा, कारण की हा जो आहे मीडियम तिखट चिवडा बनलेला आहे. हिंग इथे पाऊण चमचा ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चाट मसाला. चाट मसाला इथे 1 चमचा ॲड करायचा आहे. चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडर ॲड केली तरी चालेल, आणि नसेल तर स्किप करा. काळं मीठ इथे थोडंसं, अगदी पाव चमचा पण नाही, अगदी कमी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये साधं मीठसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. आणि याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत, आणि आपण याला एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता आपला मसाला रेडी झालेला आहे. आता मुरमुरे जे आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. तर थोडे थोडे करत अगदी हलकं 1-2 सेकंड भाजले जातील, कारण की मुरमुरे पटकन जळतात. त्यामुळे मुरमुरे अगदी हलके आपण असे भाजून घेणार आहोत. तर मुरमुरे 2-2 सेकंडला, मुरमुरे कुरकुरीतच असतात, पण ते अजून जास्त क्रिस्पी राहावेत. मुरमुऱ्याचा चिवडा नरम पडू नये म्हणून ही छोटीशी टिप की मुरमुरे छान असे भाजून घ्या, पण स्किप केलं भाजायचं तरी चालेल. आता आपण तेल घेणार आहोत. तर मी सेम कढईमध्ये तळणार सुद्धा आहे, त्याच्यातच मुरमुऱ्यांना तडका देणार आहे. त्या हिशोबाने मी तेल घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे. म्हणजे कमी मेहनतमध्ये कसा पटकन होईल चिवडा ना, तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. कारण की आता याच्यातच जिरं टाकून घेतलं आहे, आणि जिन्नस मी वेगळे काढणार नाही आहे. याच्यातच तळून याच्यातच मसाले ॲड करून पटकन आपण चिवडा करून टाकणार आहोत. तर तेल गरम झाल्यानंतर जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण लगेचच सेम याच्यात कढीपत्ता ॲड करणार आहोत. त्याच्यातच आपण ॲड करून घेऊयात शेंगदाणे हलकेसे भाजले गेले, खूप नका भाजू, कारण की आपण ते वेगळे तळून काढणार नाही आहोत. त्यामुळे त्याला हलकासा तडा गेला शेंगदाण्यांना की लगेचच पुढचं जिन्नस आपण ॲड करणार आहोत. नाहीतर जास्त जर भाजले गेले तर ते जळलेले लागते. आता बघा, हलके भाजल्यानंतर मी त्याच्यात लगेच खोबरं ॲड केलं आहे. खोबरं सुद्धा फक्त मिक्स करून लगेचच त्याच्यामध्ये मी डाळवं ॲड करणार आहे. फुटाण्यांचे डाळवं असतं ना, डाळ्या, ते ॲड केलेल्या आहेत. अर्धा कप शेंगदाणा 1 कप घेतले, खोबरं अर्धा कप घेतलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला कितपत ॲड करायचं त्यानुसार. आता गॅस बंद करून घेतलेला आहे. त्याच्यातच हळद, मी लाल तिखट आधी पण ॲड केलं आहे म्हणून मला 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे. मीठ आधी पण ॲड केले, त्या हिशोबानेच मीठ पण ॲड करायचं आहे. मसाल्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. आणि समजा तुम्ही तो मसाला ॲड केला नाही ना, तर अशा पद्धतीने सगळे जिन्नस असे तेलात सोडलेत तरी पण चिवडा खूप छान होतो. आता हेच तेल आपण चिवड्यावर सोडून देऊयात आणि छान मिक्स करून घेणार आहोत. हे जिन्नस हलकेसे मिक्स झाले की वरनं आपण जो मसाला ॲड केला आहे तो पण ॲड करणार आहोत. तर आता तेल गरम आहे म्हणून पळीनेच हे ॲड करा, डायरेक्ट हाताने ॲड करू नका. आणि ट्राय करा की एकूण एक मुरमुऱ्याला छान असं हे कोट होईल, कारण की तेल गरम असतानाच त्याला हळद आणि तिखट मुरमुऱ्यांना छान लागतं. आणि जर तुम्ही याला वेळ लावलात तर मग मसाला आणि मीठ मुरमुऱ्यांना नीट कोट होत नाही. आणि अगदीच हलकं गरम असतानाच जो काही मसाला आपण बनवला होता तो सुद्धा मी टाकून घेतलेला आहे. आणि याला छान आपण असं मिक्स करून घेणार आहोत. बघा किती झटपट असा चिवडा तयार झालेला आहे. नक्की करून बघा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. त्याच्यामुळे मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल ना, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बेल आयकॉनवर ऑल असं क्लिक केलं की माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि या चिवड्यामध्ये तुम्ही मला अजून काय सजेस्ट कराल
ते सुद्धा नक्की सांगा. गरजेचंच नाही की मी केली आहेत तशीच रेसिपी, तुमच्याकडची सुद्धा एक छानशी भन्नाट अशी टिप मला शेअर केलीत तरी चालेल. कमेंट करा नक्कीच. तर अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झालेला आहे. आता हा एका पिशवीमध्ये टाकून मग मी डब्यात टाकते. असं केल्याने मुरमुरे नरम पडत नाही. कुठल्याही सीझनमध्ये चिवडा खूप दिवस टिकतो. आणि आता जे काही कढईला लागलेलं तेल होतं ते सुद्धा एकदा मी मुरमुऱ्यांना पुन्हा टाकून लावून घेणार, म्हणजे वेस्टेजसुद्धा काही होत नाही. आता तुम्हाला फरसाण ॲड करायचं असेल ना, तर हलकंसं जेव्हा थंड होतं ना, चिवडा थंड झाल्यावर त्याच्यात शेव किंवा फरसाण ॲड करून घ्या आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून असा मुरमुऱ्याचा चिवडा रेडी करा आणि मस्त पॅक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.